नमस्कार. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले की विशुद्धी चक्र आपल्या रोजच्या आयुष्यात किती महत्त्वाचे आहे ते. मूलभूत गरजांसोबत अध्यात्मही तेवढेच महत्त्वाचे आहे. हे चक्र आपल्याला सगळ्यांशी जोडून ठेवण्याचे काम करते. आपल्या रोजच्या आयुष्यात आपण सहजपणे खोटे बोलून जातो आणि हे चक्र वीक होऊ लागते. दुसऱ्यांशी ओरडून आणि अपशब्द बोलून हे चक्र वीक होऊ लागते. आपले चक्र वीक असल्यामुळे समोरची व्यक्ती दुखावली जाते. आता आपल्या लक्षात येते आहे का, आपले इतर चक्र जर इम्बॅलन्स झाले तर आपल्याला व्यक्तिगत त्रास होतो, पण हे चक्र जर इम्बॅलन्स झाले तर आपल्याला, आपल्या प्रियजनांना, नातेवाईक आणि समाजाला त्रास होतो. म्हणूनच हे चक्र बॅलन्स करणे अत्यंत गरजेचे आहे. आपण बऱ्याचदा म्हणून जातो ती व्यक्ती फटकळ आहे, तिच्या मनात काही नाही. मग प्रश्न असा आहे का, जर मनात काही नाही तर मग ओठावर येते कुठून? आहे ना गमतीचा भाग. मग हाच गमतीचा भाग इतर आजारांना जन्म देतो. आपण आपल्या भावना व्यक्त नाही करू शकलो तरी हे चक्र इम्बॅलन्स होते. थायरॉइड, टॉन्सिलाइट्स, अस्थमा अशा आजारांना निमंत्रण दिले जाते. तसेच हे चक्र इम्बॅलन्स झाले तर दातदुखी, मानदुखी, घशामध्ये खरखर, तोंडामध्ये अल्सर अशा त्रासांना सामोरे जावे लागते. ज्या व्यक्तीचे हे चक्र इम्बॅलन्स आहे ती व्यक्ती आपल्या भावना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात असमर्थ ठरते. हे चक्र इम्बॅलन्स झाल्यामुळे डिवोर्स, नात्यामध्ये कटुता, कामामध्ये कटकटी, समाजामध्ये अपमानास्पद वागणूक अशा त्रासांना सामोरे जावे लागते. अतिरिक्त बोलण्याने, वायफळ बोलून आणि इतरांच्या सुखांना समर्थन देऊन हे चक्र इम्बॅलन्स होऊ लागते. तर असे समाजासोबत जोडलेले हे चक्र कसे बॅलन्स करायचे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत थँक्यू.